हॅलो एव्हरीवन, सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। तर आज औरंगाबादमध्ये प्रोटेस्ट आहे। तर हे सर आपल्याला त्याबद्दल नेमकी माहिती काय सर सांगतील तर प्लीज तुम्ही सांगा, आम्हाला काही आयडिया नाही। सर्वांना सप्रेम जय भीम। काही मनुवाद्यांनी आपल्या जगातील तथागत भगवान बुद्धाचा जो प्रभाव आहे, जग में बुद्ध का नाम रहेगा यही भारत का शान है। मित्रों, सांगायचा विषय तात्पर्य एवढंच आहे की बेगमपुरा पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी 168ची जी नोटीस आहे ती बुद्ध लेणीवर लावलेली आहे। बुद्ध लेणी तोडण्यासाठी बुद्ध लेणीचा खालचा परिसर अतिक्रमण आहे असं घोषित करून खंडपीठाच्या खोट्या आदेशानुसार यांनी आज ती नोटीस लावलेली आहे व अतिक्रमण काढण्याची धमकी ही प्रशासनामार्फत पोलीस निरीक्षक यांनी दिलेली आहे। मित्रहो, आज हा जनसमुदाय बघतात की तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या अहिंसेच्या मार्गावर हा शांततेचे प्रतीक म्हणून असलेला मोर्चा निघालेला आहे। मी आणि माझा सर्व बौद्ध धर्माचे उपासक उपासिका ह्या रस्त्यावर उतरून याचा निषेधार्थ हा धिक्कार मोर्चा इथं काढलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो बौद्ध उपासक उपासिकांना की निःशब्द पद्धतीने हा मोर्चा करायचा आणि सरकारला आपला उपासकांचा शक्ती, बौद्ध धर्माची शक्ती दाखवून द्यायची आहे। जय भीम। सर, आपला समाज एकत्र येण्यासाठी काय करू शकता? कारण आपण बघू शकतो निवडणूकमध्ये प्रकाश आंबेडकर एवढं ग्रेट नेतृत्व आपलं, पण स्टील पीपल आर नॉट सपोर्टिंग हिम। तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकता सर? बाळासाहेब आंबेडकर हे समाजाचे नेतृत्व आहेच, पण काही मनुवादी बाळासाहेबांना एकत्र न आणता त्यांच्याबद्दल अपप्रचार करून त्यांना समाजाचं नेतृत्व करण्यासाठी थांबवत आहेत। तरी समाज बांधवांना विनंती करतो की एक खंबीर नेतृत्व आपण एका जागी उभं करून या विधानसभेला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। धन्यवाद। नाही, नेमकं लोकांनी काय काय असं केलं पाहिजे? आता बाकीचे लोक बघतो आपण सगळे एकत्र येतात, सगळे लढतात, पण आपले लोक जेव्हा काही प्रोग्राम असला तेव्हाच आपल्या लोकांना बाबासाहेब आठवतात, पण नंतर बाकीचे झोपलेले का असतात त्याच्यासाठी काय सांगू शकतो? ही सर्व कमी आहे ही नेतृत्वाची। जेव्हा नेतृत्वाची जाग होती, जेव्हा समाजावर अत्याचार होतो तेव्हा समाज एकत्र येतो, ही शोकांकिता आहे। पण जेव्हा मतदानाचा विषय येतो तेव्हा ह्या 2 पैसे 2 बाटली आणि बिर्याणीच्या मार्फत हे लोक आपले विकले जातात, आपल्या समाजाला हे विकाऊ समजतात। म्हणून मी सर्वांना विनंती करतो आपण सर्व समाज एकत्र येऊन यावेळेस या विधानसभेत आपले जास्तीत जास्त आमदार ह्या विधानसभेत पाठवावं एवढी विनंती करतो। सर, तुम्ही चंद्रशेखर आझादबद्दल काय सांगू शकता? त्यांनी एवढं खतरनाक नेतृत्व केलेलं आहे आपल्याबद्दल, तर आपल्या बाबासाहेबांचं ठामपणे ते नेतृत्व म्हणतात, त्यांच्याबद्दल थोडी 2 शब्द सांगा। चंद्रशेखर आझाद चांगलं नेतृत्व आहे, उभरतं नेतृत्व आहे। ज्या प्रकारे बहिणजी मायावती हा नेतृत्व करून मुख्यमंत्री झाले होते त्याच प्रकारे मी तरी माझ्या अभ्यासानुसार चंद्रशेखर यांना उत्तर बिहारचा मुख्यमंत्री म्हणून बघेल एवढंच मी सांगू शकतो। ठीक आहे, थँक्यू सर, धन्यवाद सर, जय भीम।